आहे. काय अपडेट्स आहेत या सगळ्या संदर्भात? आपण पाहतोय की अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सगळी सूत्र जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्या हाती येताना पाहायला मिळतात आणि आज सगळ्या ठिकाणी मॅरेथॉन बैठका पार पडताना पाहायला मिळतात. जे मंत्रालयाच्या समोर राष्ट्रवादीचं प्रदेश कार्यालय आहे त्या ठिकाणी आता आमदार पोहोचायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये आपण पाहतोय की सना मलिक असतील, अनिल पाटील असतील, त्यानंतर आपण पाहतोय इतर नेते सुद्धा आनंद परांजपे असतील किंवा इतर सुद्धा नेते उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे आपण पाहतोय का देवगिरीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील किंवा अगदी इतर नेते सुद्धा हसन मुश्रीफ आणि इतर नेते सुद्धा पोहोचायला सुरुवात झालेली आहे. खरं तर 2 वाजता विधान भवनामध्ये बैठक होईल. यामध्ये गटनेता निवडला जाईल, राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे त्याची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर राजभवनावरती जे आहे ते जाऊन सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. मात्र त्याच्या आधीच ह्या सगळ्या मॅरेथॉन बैठका पार पडताना पाहायला मिळतात. त्यामुळे 2 वाजल्याच्या आधी ह्या सगळ्या बैठका पार पडतात आणि त्यानंतर एकत्रितपणे 2 वाजता सगळे विधान भवनामध्ये जातील आणि जो काही कॅबिनेट हॉल आहे त्या ठिकाणी साधारणतः 2 वाजता 26 नंबरच्या हॉलमध्ये गटनेत्यांची सगळ्या राष्ट्रवादीची बैठक होईल. त्यामध्ये गटनेता निवडला जाईल आणि पुढची प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र आपण त्याच्या बरोबर आहे. आता सगळ्या